नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजुमन इस्लाम अब्दुल अजीम खटखटे इंग्लिश सेकंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी उषा रेवाळे या शाळेची शिक्षिका. आज आपण मराठीमधील इयत्ता 8वी मधील व्याकरणाचा काही भाग बघणार आहोत. या व्याकरणामध्ये आपण वाक्यांचे प्रकार आज अभ्यासणार आहोत. पण मुलांनो, तत्पूर्वी वाक्य म्हणजे काय? चला आपण वाक्य म्हणजे काय याची व्याख्या बघूया. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. मुलांनो, शब्दांचा जो समूह असतो, जो अर्थपूर्ण समूह असतो, त्याला वाक्य असे म्हणतात. पण ही वाक्य वेगवेगळ्या प्रकारची असतात व वाक्याचे स्वरूप किंवा त्या वाक्यातून निर्माण होणारा अर्थ यानुसार वाक्याचे अनेक प्रकार पडतात. यातील काही प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग वाक्यांचे काही प्रकार आपण बघूया. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. सर्वात पहिला प्रकार विधानार्थी वाक्य. मुलांनो, तुमच्या समोर काही वाक्य येतील, त्या वाक्यांकडे लक्ष द्या. भारत माझा देश आहे. गुलाब सुंदर आहे. घर मोठे आहे. मुलांनो, या वाक्यामध्ये केवळ एक विधान केलेले आहे. भारत माझा देश आहे, गुलाब सुंदर आहे, घर मोठे आहे. कोणत्याही प्रकारचा दुसरा उद्देश या वाक्यातील नसून फक्त विधान केलेले आहे. मग यावरून विधानार्थी वाक्याची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. ज्यावेळी बोलणारा आपल्या मनातील विचार मांडतो किंवा विधान केलेले असते, त्यावेळी त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे मुलांनो, या वाक्यामध्ये इतर कोणतीही भावना किंवा मनातील कोणतीही भावना दिसत नाही. कोणत्याही प्रकारचा प्रश्न इथे उद्भवत नाही. यामध्ये किंवा या वाक्यामध्ये फक्त जो बोलणारा व्यक्ती आहे तो आपल्या मनातील विचार मांडतो आणि फक्त विधान केलेले असते, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. आता आपण पुढचा प्रकार बघूया. त्याआधी काही उदाहरणे आपल्यासमोर येतील, काही वाक्य आपल्यासमोर येतील, ती आपण बघूया. तुम्ही कोठे राहता? तुला कोणते फळ आवडते? आईने तुला किती पैसे दिले? बघा मुलांनो, तुम्ही कोठे राहता, तुला कोणते फळ आवडते, आईने तुला किती पैसे दिले. मुलांनो, या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो आणि प्रत्येक वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह असते. तर मुलांनो, चला तर मग आपण यावरून प्रश्नार्थी वाक्याची व्याख्या बनवूया. प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. तर मुलांनो, अशा प्रकारे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय हे आपल्याला समजलंच असेल. या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. कोण, कुठे, केव्हा, कोणाला, कोणते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दातून प्रश्न तयार केलेला असतो आणि या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आता मुलांनो, आपण पुढचा प्रकार बघूया. तत्पूर्वी काही वाक्य तुमच्या समोर येतील, त्या वाक्यांकडे लक्ष द्या. अबब, केवढा मोठा साप आहे. वा, छान काम केलेस. अरे रे, फार वाईट झाले. आता मुलांनो, या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे बरं? अबब, केवढा मोठा साप आहे. आश्चर्याची भावना ही आपल्या या वाक्यातून दिसत आहे की मोठा साप बघून अचानक आश्चर्य वाटलेलं आहे. वा, छान काम केलेस. या वाक्यातून आपल्याला आनंद दिसत आहे की कुणीतरी चांगले काम केले, याबद्दल आपण त्याला शाबासकी देत आहोत. अरे रे, फार वाईट झाले. काहीतरी वाईट झालेले आहे. मग आपल्या मनातील दुःखद भावना आपण इथे स्पष्ट करत आहोत. म्हणजेच काय मुलांनो? अशी वाक्य ज्या वाक्यातील आपल्या मनातील भावना कधी सुखद असतात, ती भावना दुःखी असू शकते, आश्चर्याची असू शकते. अशी भावना
ज्या वाक्यामध्ये आपल्याला दिसते त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. तर चला मग आपण यावरून उद्गारार्थी वाक्याची व्याख्या बनवूया. उद्गारार्थी वाक्य: ज्या वाक्यात भावनांचा उद्गार असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. जसे मुलांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपल्या मनातील भावना, प्रेम, राग असेल, द्वेष असेल, आनंद असेल, अशा भावना ज्या वाक्यात असतात त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आता आपण वाक्याचा पुढचा प्रकार बघूया. त्याआधी काही उदाहरणे. घराच्या बाहेर जा. तुझ्या कार्याला यश मिळो. देवा मला सुखी ठेव. नेहमी खरे बोलावे. मुलांनो, आता तुमच्यासमोर वेगवेगळी वाक्य आलेली आहेत. चला तर मग आपण या वाक्यातील फरक बघूया. घराच्या बाहेर जा या वाक्यामध्ये आपल्याला आज्ञा केलेली दिसते. तुझ्या कार्याला यश मिळो या वाक्यामध्ये आशीर्वाद दिसत आहे की तू जे कार्य करत आहे त्याला यश मिळो. देवा मला सुखी ठेव, प्रार्थना दिसते या वाक्यात. आपण देवाला सुखी ठेवण्याची प्रार्थना देवाकडे करत आहोत. नेहमी खरे बोलावे, उपदेश या वाक्यामधून आपण लोकांना किंवा इतरांना उपदेश करत आहोत. कोणता? की नेहमी खरे बोलावे. म्हणजेच मुलांनो, ज्या वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश असे वाक्य असतील किंवा अशा प्रकारची भावना जिथे असेल, काही ठिकाणी आशीर्वाद, काही ठिकाणी प्रार्थना, कुठे एखाद्या ठिकाणी उपदेश केला असेल, कोणाला आज्ञा दिली असेल, तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. तर यावरून आपण आज्ञार्थी वाक्याची व्याख्या बघूया. ज्या वाक्यात आज्ञा, विनंती, हुकूम किंवा इच्छा दर्शवलेली असते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे मुलांनो, आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, हुकूम, विनंती, इच्छा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वाक्यांचा समावेश इथे होतो. तर मुलांनो, आज आपण वाक्यांचे काही प्रकार बघितले. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. मुलांनो, तुम्हाला हे प्रकार नक्कीच समजले असतील. धन्यवाद.